नमस्कार. आमच्या या खास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत हरियाणा इथं. हरियाणामध्ये सध्या गव्हाची कापणी सुरू आहे आणि आपल्याला माहिती आहे हरियाणा आणि पंजाबमध्ये सर्वात जास्त धान आणि गव्हाची शेती केली जाते. मात्र सर्वात मोठी समस्या दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात गेल्या काही वर्षापासून बघायला मिळते. जेव्हा पंजाब आणि हरियाणाच्या शेतामध्ये कापणी होते आणि त्यानंतर पेंढे म्हणजे अवशेष जाळले जातात. आपण इथे बघितलं तर आपल्याला दिसेल की इथे गव्हाच्या खाली जे अवशेष उरले आहेत किंवा मग तांदळाचं पीक घेतल्यावर जे अवशेष उरतात त्यांना जाळून टाकलं जातं. आणि ही सर्वात मोठी समस्या आहे. जेव्हा हे धांडे जाळले जातात तेव्हा चारही बाजूंना धूर पसरतो, प्रदूषण होतं, ज्यामुळे संपूर्ण दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हा धूर पसरतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही एक मोठी समस्या तयार झाली आहे. मात्र या समस्येवरचा उपाय पुसानं म्हणजेच भारतीय कृषी संशोधन संस्थेनं शोधला आहे. होय मित्रांनो, पुसानं बायो डिकम्पोजर बनवला आहे. त्यामुळे आता धांडे जाळण्याची गरज नाही. ये एक स्प्रे मशीन है, इसी के माध्यम से हे एक फवारणी यंत्र आहे. यातून धांड्यांवर बायो डिकम्पोजर फवारलं जातं. ये नोजल्स यहाँ यात आपण बघू शकता हे जे नोझल लागलंय, एका वेळी हे 4 ते 5 फूट भागावर फवारणी करत यंत्र पुढे जात आहे. आणि याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की शेतकऱ्यांना पूर्वी फवारणी करण्यासाठी फवारणी यंत्र पाठीवर लावून फवारणी करावी लागायची, ज्यात वेळ खूप लागायचा आणि जर शेत मोठं असेल तर हे काम जवळपास अशक्यप्राय होतं. मात्र या यंत्राद्वारे कंपनी शेतकऱ्यांना हे फवारणी यंत्र मोफत फवारणी करायला देते. विशेष म्हणजे याचं कुठलं शुल्क आकारलं जात नाही आणि याच यंत्राद्वारे पुसाच्या बायो डिकम्पोजरची फवारणी केली जाते. त्यानंतर जाळण्याची गरज पडत नाही. गेल्या 5 वर्षांच्या संशोधनानंतर जमिनीखालून धांडे म्हणजेच पेंढा वितळवण्याची आणि संपवण्याची ज्यांच्यात क्षमता आहे अशी 7 वेगवेगळी तत्त्व काढून त्याचं मिश्रण तयार करण्यात आलं, जे आपण पूजा डिकम्पोजर या नावानं ओळखतो. धानाची कापणी जेव्हा यंत्राद्वारे केली जाते आणि कापणीनंतर लगेच आपण डिकम्पोजर जे मिश्रण स्वरूपात उपलब्ध आहे त्याची फवारणी करतो आणि रोटावेटरच्या मदतीनं ते जमिनीत मिसळून सिंचन करतो. यामुळे जवळपास 25 दिवसांमध्ये धांडे पूर्णपणे वितळतात आणि शेत पेरणीसाठी तयार होतं. चला आता आपण विचारूया या कंपनीचे जे ऑपरेटर आहेत, जे हे यंत्र चालवतात, त्यांना की हे काम कसं होतं. शेतकऱ्यांनी नोंदणी केली की आम्हाला ती दिसू लागते आणि जसं की तुम्ही वर बघू शकता, जेव्हा आम्ही क्रमांक टाकतो शेतकऱ्याचा आमच्याकडे असाईन येतो. यंत्रांचा क्रमांक आणि चालकाचा क्रमांक देखील येतो. त्यांनी यंत्राची नोंदणी केली आहे हे आम्हाला वर दिसतं आणि मग त्यानुसार हे यंत्र घेऊन आम्ही शेतकऱ्याच्या शेतात जाऊ. मग त्यानंतर तुम्ही काय करता, आपण बघू शकता की हे जे यंत्र आहे याच्या नोझलची लांबी आणि रुंदी जितकी असेल ये आप देख सकते हैं, ये जो नोजल्स हैं इस मशीन के आपण बघू शकता की हे जे यंत्र आहे याच्या नोझलची लांबी आणि रुंदी जितकी असेल त्या प्रमाणात हे यंत्र तितक्या भागात बायो डिकम्पोजरची फवारणी करतं. त्यातून फवारा निघतो. आता हा बायो डिकम्पोजर आहे जो पुसाने विकसित केला आहे आणि याचीच फवारणी धांड्यांवर केली जाते. यामुळे धांडे मातीत मिसळून जातात आणि ते जाळायची गरज पडत नाही. हेच ते तंत्रज्ञान आहे आणि हेच ते यंत्र आहे ज्यामुळे येणाऱ्या काळात धांडे जाळायची गरज पडणार नाही. आणि दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हे कोट्यवधी लोक आहेत, त्यांना आता प्रदूषणाचा त्रास होणार नाही आणि आता सर्वांना त्याच्यापासून मुक्ती मिळेल. धांडे जाळण्यापासून आणि त्यातून होणाऱ्या प्रदूषणापासून मुक्ती मिळेल. तर एकूण काय, हरियाणा आणि पंजाबमध्ये या प्रकारची अशी अनेक यंत्र काम करत आहेत. आता आपण अशी आशा करू शकतो की येणाऱ्या काळात आपल्याला माहिती आहे जेव्हा थंडी पडेल आणि दिवाळीचा काळ असेल, जेव्हा थंडी पडायला सुरुवात होते त्याचवेळी दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात सर्वात जास्त प्रदूषणाची समस्या आपल्याला बघायला मिळते.
ते आता होणार नाही. तर चला आपण शेतात देखील जाऊया आणि ही कंपनी कसं काम करते, शेतकऱ्यांना कशी जागृत करते, हे देखील आपण आता बघूया. इस समय हम हरियाणा के गांव में पहुंचे हैं आता आपण पोहोचलो आहोत हरियाणामधल्या एका गावात आणि आज आपण त्यांच्याशी याच धांड्याच्या समस्येवर बोलणार आहोत. समस्या रहती थी. हालांकि किसानों की हरियाणा आणि पंजाबमध्ये धांडे अवशेष ही एक मोठी समस्या असायची. खरं म्हणजे ही त्यांची हतबलता होती, कारण त्यांच्याकडे कुठलाच उपाय नव्हता धांडे जाळण्याशिवाय. मात्र जेव्हापासून या नर्चर गो फार्मनं बायोडिकम्पोजरची फवारणी सुरू केली आहे, जे पुसानं बनवलेले यंत्र आहे, तेव्हापासून आता इथले शेतकरी धांडे जाळत नाहीत. तर बायोडिकम्पोजरचा त्यांना कसा उपयोग होतो त्यावर आता आपण बातचीत करूया. का समाधान करने के लिए के संसाधन पूर्वी ही फार मोठी समस्या होती, जेव्हा शेतकऱ्यांकडे यावर काहीच उपाय नव्हता, साधन सामुग्री नव्हती. पण आज बघितलं तर धांडे हे शाप नसून वरदान ठरलं आहे. यामुळे आम्हाला खत बनवण्यास मदत मिळते. धांडे जमिनीतच मिसळून गेले आहेत, शेताला त्याचा फायदा होतोय. आधी जेव्हा आम्ही ते जाळत होतो तेव्हा जीवाणू देखील मरत होते. पहली ऐसी कंपनी है ही पहिली अशी कंपनी आहे जिने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पाऊल टाकलं आहे. ही सुविधा देऊन धांड्यांच्या समस्येचं निवारण देखील व्हावं आणि शेतकऱ्यांचा वेळ देखील वाचावा और उसका आणि खर्च कोई देखील पैसा न भी व्हावा. जब से पूसा का बायो डीकंपोजर जेव्हापासून पुसाचं बायोडिकम्पोजर आला आहे तेव्हापासून या पूर्ण भागात आता दांडे झाडले जात नाहीत. माझ्यासोबत आता आहेत इथले प्रगतिशील शेतकरी सत्येंद्र शर्माजी. मी इथे जे सगळ्या भागात बघतोय तिथे तांदूळ, गहू आणि इतर धान्य पीक घेतलं जातं असं दिसतंय. आणि हाच तो भाग आहे जिथे सर्वात जास्त अवशेष जाळले जात असत. ते सांगत आहेत कसा आणि किती फायदा आता शेतकऱ्यांना डिकम्पोजरमुळे होत आहे. सत्येंद्रजी, मला सांगा, आपण आता हे धांडे जाळणं बंद केलं का, आणि केलं असेल तर ते का केलं? सोडून दिलं हो, पूर्ण सोडून दिलं. आधी हे जाळत होतो, पण आता जेव्हापासून डिकम्पोजर आलं आहे तेव्हापासून याचा अतिशय चांगला परिणाम झाला आहे. त्यामुळे आम्ही आता जाळत नाही. काय फायदे मिळाले ते मला जरा सविस्तर सांगता का? पूर्वी आम्ही जेव्हा जाळत होतो तेव्हा त्यामुळे खूप नुकसान होत असे. एकतर मातीची गुणवत्ता कमी होत होती आणि जे कीटक आणि इतर जीव आहेत ते देखील नष्ट होत होते. आणि जे कीटक आणि अनेकदा अपघात देखील होत होते. झाडं पेट घेत होती, पक्षी जळून जात होते. या आगीमुळे अनेक प्राणीजीव पूर्णपणे नष्ट झाले होते. मात्र आता याचा आम्हाला खूप फायदा होतोय. जितकं पीक येतंय तितकंच त्याच्या अवशेषातून उत्तर पीक येत आहे. मात्र आता डिकम्पोजर आल्यानंतर या सगळ्या गोष्टींपासून मुक्ती मिळाली आहे. परिणाम तर आपल्या समोर आहेत. जितकी शेती आहे सगळीकडे डिकम्पोजर केलं आहे आणि पीक देखील चांगलं आलं आहे. आपके सामने है. इसके अंदर सभी हमने जितने भी खेत हैं सभी के अंदर डिकम्पोज किया हमने और उसके रिजल्ट आए हैं और ये हमारी फसल भी अच्छी हुई है. बहुत बढ़िया है. कुल मिलाकर हरियाणा और पंजाब के इन एकूण काय तर हरियाणा आणि पंजाबमध्ये धांडे जाळण्याची जी समस्या होती ती आता हळूहळू कमी होत आहे. धीरे अब कम होती नजर आ रही है और डीडी न्यूज के माध्यम से हम दूरदर्शन बातम्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं या गावांमध्ये फिरून हेच सांगू इच्छितो की जो विडा वैज्ञानिकांनी शेतकऱ्यांनी उचलला आहे, नर्चर कंपनीनं उचलला आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात प्रदूषणापासून मुक्ती मिळेल, धांडे आने जाळण्यापासून वाले समय में छुटकारा मिळेल. पराली जैसी समस्या से मुक्ति मिलेगी, प्रदूषण से छुटकारा मिलेगा. हमने 2020 में आम्ही 2020 मध्ये बघितलं की बहुत बड़ी समस्या है. की धांडे ही एक फार मोठी समस्या आहे आणि ती कित्येक काळापासून सुरू आहे. आम्ही याचा अंदाज घेतला की पुसानं हे जे डिकम्पोजर बनवलं आहे तो उपाय तर परिणामकारक होताच, मात्र त्या प्रमाणात करू शकत नव्हतं. म्हणून त्यात आम्ही मोठ्या प्रमाणात संशोधन केलं, अभ्यास केला आणि आमच्या हे लक्षात आलं की जे कॅप्सूल स्वरूपात डिकम्पोजर होतं त्यात शेतकऱ्यांना भविष्यात देखील पुढे त्याचा विकास करण्यात खूप मेहनत करावी लागत होती.
त्याला त्या कॅप्सूलमधल्या द्रावणाला शिजवावं लागेल. ये समस्या सॉल्व ते द्रावण तयार झाल्यावर शेतात पसरवण्यासाठी, ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही कॅप्सूलऐवजी भुकटी बनवली पाउडर फॉर्म जी में फवारणीसाठी रेडी टू तयार आहे. डिसॉल्व, रेडी टू स्प्रे, हमने उसका एक सोल्यूशन बनाया. जो हम ये प्रोजेक्ट कर रहे हैं जो वहाँ आम्ही हे जे उत्पादन घेत आहोत, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहोत, त्यांना समजावत आहोत की पिकांचे अवशेष जाळू नका आणि त्याचा जो पर्याय आहे बायो डिकम्पोजरच्या स्वरूपात तो वापरा. तो सगळा कचरा प्रक्रिया करून जर शेतात पसरवून ठेवला तर काही वर्षात हे पुन्हा केलं तर सॉईल कार्बन जो 3 ते 4% पोहोचला आहे तो 8% पोहोचेल. त्यामुळे खतांचा देखील जास्त वापर करावा लागणार नाही. त्यामुळे मातीचा कस वाढेल, उत्पादन वाढेल. शेतकऱ्यांना हे जड मिश्रण आपल्या पाठीवर उचलून एका एकरमध्ये पसरवणं देखील कठीण होतं. मग ही समस्या सोडवण्यासाठी, त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी जी कॅप्सूल वापरली जाते तिच्याऐवजी आमच्या या यंत्रानं 6 ते 8 मिनिटात ते 1 एकरमध्ये पसरवता येतं. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळ कमी लागतो. हा प्रकल्प एक विशिष्ट प्रकल्प आहे. आमचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. जसा गुजरातमध्ये भुईमुग प्रकल्प आहे, सायट्रस प्रकल्प आहे, पंजाब आणि हरियाणा आणि भारतालाच महाराष्ट्रामध्ये पंजाब हरियाणामध्ये प्रकल्प आहे जो तंत्रज्ञानातून उत्पादनापासून जे काम नर्चर करत आहे. आमचा उद्देश हाच आहे की आपण शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवलं पाहिजे. आमची कटिबद्धता आहे की शेतकऱ्यांचं उत्पादन 20 ते 25% वाढावं आणि त्यांचा खर्च पण 20% कमी व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. जो शेतकरी धांडे जाळत होता आता तोच शेतकरी त्याचे फायदे पाहत आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आमच्याकडे जवळपास 60 लाख एकर आहे ज्यावर येत्या 2 वर्षात ये पूर्ण फवारणी केली गांव जाईल. में घर घर जाती हैं, किसानों को समझाते हैं. या मुली गावात घरोघरी जातात आणि शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करतात की धांडे जाळू नका आणि त्या सातत्यानं हे प्रयत्न करत असतात. त्यांच्याकडेही अशी काही पत्रकं असतात ज्यातून त्या समजावून सांगतात की तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिकम्पोजरची फवारणी केली जाईल ज्यामुळे धांडे जाळण्याची गरज पडणार नाही. आणि हा एक चांगला उपक्रम यासाठी देखील आहे की जेव्हा देशात महिला सक्षमीकरणाविषयी बोलतो तेव्हा या स्थानिक मुली महिला सक्षमीकरणाचं उत्तम उदाहरण आहेत. या स्थानिक मुली आहेत ज्यांना कंपनीनं रोजगार देखील दिला आहे. चला बघूया या मुली शेतकऱ्यांमध्ये जागरूकता इस कशी निर्माण करत आहेत. का एक बहुत बड़ा विकल्प जो डीकम्पोजर बना है उसमें ये किसानों को सहायता कर रही हैं, समझा रही हैं, किसानों को जागरूक बना रही हैं. तो आइए देखते हैं कि किस तरीके से ये घर घर जाकर ये लड़कियां किसानों को समझाती हैं. पीछे हम आए थे ये डिकम्पोजर के लिए, पूछा डिकम्पोजर के लिए. आम्ही आलो आहोत डिकम्पोजरसाठी. इथून पुढे धानाचे जे धांडे तयार होतील ते जाळायचे नाहीत. आमच्याकडे त्याही समस्येवर उपाय आहे. उषाचे बायो डिकम्पोजर. याची तुम्ही फवारणी करा, मागच्या वेळी केली होती तशी. ते मातीत मिसळून जाईल आणि त्याला जाळायची गरजही पडणार नाही. जिससे वो पराली मिट्टी में मिल जाएगी. उसके बाद उसमें पानी दे दो एक. जो पहले पराली आप जलाते थे, अभी उसका आपको एक उपाय मिला है कि आप डिकम्पोजर का इस्तेमाल करें. तो किस तरीके से पहले आप क्या करते थे और अब क्या करते हैं? बस पहले तो आग लगा देते थे जिसमें, उससे क्या होता था, पूर्वी तर आम्ही आग लावून देत असू. था काफी जो त्यामुळे व्हायचं असं कीट है काय की जमिनीचं नुकसान देखील व्हायचं जलकर खत्म हो जाते थे, जिससे आणि जे कृमी कीटक मित्र होते उपजाऊ शक्ति है वो धीरे धीरे खत्म होती जा रही थी. जी हाँ, पराली को अब जलाया नहीं जाता. लोगों को हो, आज धांडे जाळे जात नाहीत. या कृषी मित्र मुली आहेत ज्या शेतकऱ्यांना जागरूक करत आहेत. इसी गांव के इथल्याच जवळच्या गावात राहणारे आहेत. त्यांनीच हा विडा उचलला आहे की शेतकऱ्यांना जागरूक करायला हवं. किसानों को जागरूक धांडे जाळायचे नाहीत, अपने जो अवशेष त्याऐवजी हैं पराली बायो डिकम्पोजर वापरायचं. जलाए ना, बल्कि उसका त्यांच्या हातात अँड्रॉइड फोन आहे से उपयोग आणि करें. त्याच्याच माध्यमातून त्या शेतकऱ्यांना जिनके हाथों में एक फोन ॲप है, डाउनलोड करून एंड्रॉइड देतात. फोन है, इसके माध्यम से ये गांव-गांव जाती हैं, किसानों को एक ऐप डाउनलोड कराती हैं.
त्याच ॲपच्या माध्यमातून कंपनीशी संपर्क साधून मोफत डिकम्पोजर त्यांना त्या मिळवून देऊ शकतात. आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही आमच्या यंत्राने फवारणी करा. आमच्या कंपनीचं एक औषध आहे, ते खूपच चांगलं आहे, ते वापरा. वो भी बहुत अच्छी है, उनको थोड़ा बहुत कन्विंस करती है. बेसिकली काय आहे, सुरुवातीला जेव्हा आम्ही या परिसरात आलो होतो तेव्हा शेतकऱ्यांना माहीत होतं असं काहीतरी सोल्युशन आहे, पण त्यांचा ह्याच्यावर विश्वास नव्हता की असंही काही होऊ शकतं. मग आम्ही जाऊन त्यांना समजावलं की असं यंत्र खरंच आहे, ज्यातून तुम्ही डिकम्पोजरची फवारणी करून दांडे जाळणं थांबवू शकाल. कुठल्याच शेतकऱ्याला दांडे जाळायची इच्छा नसते, मात्र त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. सोल्यूशन नहीं था, वो जलाना नहीं चाहते पराली को, फार्मर कोई भी नहीं जलाना चाहता, बट उनके पास कोई सोल्यूशन नहीं है कि हम क्या करें. कोणत्याच शेतकऱ्याला दांडे जाळायचे नसतात. आता योग्य उपाय सापडल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आपण आनंद बघू शकतो. आता शेतकरी दांडे जाळायला तयार नसतात. आधी त्याला आग लागायचाही धोका असायचा, खूप नुकसानही होत असे. म्हणून शेतकऱ्यांना आम्ही खूप चांगल्या प्रकारे समजावू शकत आहोत आणि तेही आता सहज विश्वास ठेवतात, कारण त्यांनाही डिकम्पोजर वापरायचं आहे. यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा होतोय. जे काही चांगले कृमी कीटक असतात, जे मित्र असतात, ते देखील आता जमिनीत राहतात आणि वायू प्रदूषणही होत नाही. आता शेतकऱ्यांच्या लक्षात येतंय की काका, दांडे जाळायचे नाहीत. जर चांगले कीटक संपले तर पुढचं पीक चांगलं येणार नाही. आपण शेती करता, दांडे एक मोठी समस्या होती. तुम्ही टीव्हीवर वर्तमानपत्र बघितलं असेल, दिल्लीत तर लोकांचं जगणं कठीण होत जातं. तुम्हाला आता हे लक्षात येतंय का की दांडे जाळायचे नाहीत, त्यावर डिकम्पोजरची फवारणी करायची आहे. हो, खूप फायदे तर होत आहेत. यापूर्वी आम्ही जेव्हा जाळायचो तेव्हा त्यात फार मोठं नुकसान व्हायचं. आता मोठे फायदे होत आहेत. गेल्या वर्षी मी 50-60 एकरमध्ये केलं. खूप फायदा झाला त्याचा. आम्ही नंतर गहू, धान लावलं, तेव्हा युरिया देखील कमी लागला. बहुत बेनिफिट हुआ जी. जो आगे हमने गेहूं धान लगाया जी, तो उसमें खार भी बहुत यूरिया कम लगा जी हमारा. जहाँ हम 2 से 2.5 कट्टे लगाते थे जी, अब हमारा 1 से 1.5 कट्टा लगता है. अच्छा, गांव के लोगों से और भी बातचीत होती होगी, किसानों से जेव्हा तुम्ही याविषयी गावातल्या लोकांशी बोलता, शेतकऱ्यांशी बोलत असाल, तर त्यांना काही सांगता का? त्यांचा पण फवारणी करण्याकडे कल आहे का? जिम्मेदारों को और भी मतलब हो, आता आम्ही शेतकऱ्यांना सांगत आहोत की याचे फायदे जास्त आहेत. तो वो कह रहे हैं हम तर आता ते देखील म्हणतायत आणि 50% लोकांनी डिकम्पोजरची फवारणी आता करून घेतलेली आहे. ज्या प्रकारे शेतीमध्ये, कृषीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होतो, त्यानंतर आता तरुण शेतीकडे वळत आहे. पूर्वी शेती म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार समजला जायचा, मात्र आता हे फायद्याचं काम आहे आणि युवा वर्ग शेतीकडे आकर्षित होत आहेत. उसके बाद अब युवा खेती की तरफ अपना रुख कर रहे हैं. आप एक लड़की हैं, अभी आप लोगों को समझाने का काम कर. तू तरुण मुलगी आहेस, तुम्ही आता शेतकऱ्यांना समजावून सांगता, पण तुम्हाला तरी याआधी असं कधी वाटलं होतं का की शेती पण फायदेशीर असू शकते? तुमच्या भविष्यात तुम्ही कधी शेतीकडे तुमच्या रोजगाराचं साधन म्हणून बघू शकाल का? की लड़कियां भी कृषि के अंदर अपना हो, रोजगार. माझी इच्छा आहे. मुली देखील कोणापेक्षा कमी नाहीत. त्या देखील सर्व काही करू शकतात. शेतीत सुद्धा खूप खूप फायदे आहेत. खेती के अंदर क्या क्या संभावनाएं आप लोग देखते हो युवाओं के? शेतीत काही संधी आहेत रोजगाराच्या, असं तुला वाटतं का? खेती के अंदर अपना इंटरेस्ट दिखाएंगे तो आपको लगता है कि आजकल सबसे अच्छा काम हो सकता है? जी सर, अगर हो सर, उत्पादन जर चांगलं झालं तर डिकम्पोजरची फवारणी होईल आणि प्रदूषणासह सगळ्या समस्या संपतील, तर नक्कीच शेती फायद्याचा व्यवहार ठरेल. वायु प्रदूषण और इसकी समस्याएं खत्म होती जाएंगी तो युवा आगे खेती करेंगे. और अगर ज़्यादा नुकसान होगा, वायु प्रदूषण होगा, तो युवा यही सोचेंगे कि कोई फ़ायदा तो है नहीं, हम क्या करेंगे खेती करके. अगर फ़ायदा होगा, जैसे कि हम गांव-गांव जाकर उनकी मदद करते हैं, उनको उन चीज़ों के बारे में, बेनिफिट्स के बारे में बताते हैं. आम्ही देखील शेतकऱ्यांना समजावतो आहोत, याचे फायदे सांगतो आहोत. जर आपण असं समजावून सांगितलं तर लोक, तरुण ऐकतील आणि पुन्हा एकदा शेतीकडे वळतील. और ज़्यादा से ज़्यादा खेती करना चाहेंगे वो. देखिए, जिस तरीके से प्रधानमंत्री नरेंद्र बघा, ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं धोरण राहिलंय की शेतीला प्रोत्साहन द्यायचं आहे, शेतीचं उत्पादन वाढवायचं आहे, शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची आहे. सरकारच्या धोरणांमुळेच गावात आता बदल दिसून येत आहेत.
लगातार देखने को मिल सर्वात रहा है। मोठी गोष्ट आहे सबसे बड़ी बात यही शेतात है खतांचा वापर कसा करायचा आहे, अंदर fertilizer तंत्रज्ञानाचा वापर कसा का करायचा आहे, उपयोग पीक करना कशा प्रकारे है, वाढवायचं आहे, माध्यम से या सर्व फसलों को गोष्टींनी किस आता तरीके से डिजिटल बढ़ावा स्वरूप देना घेतलं है, आहे. ये सारी आता चीजें एका आजकल मोबाईलच्या सब माध्यमातून डिजिटल रूप ले तुम्ही चुकी तुमच्या हैं. शेतात सिर्फ एक किती मोबाइल पाण्याची फोन के गरज आहे, माध्यम से आप अब पता कर सकते हैं येणाऱ्या कि दिवसात आपके हवामान खेत कसं के राहणार अंदर आहे, कितनी पानी की जरूरत याची है, माहिती घेऊ आने शकता. वाले दिनों में मौसम या सगळ्या कैसा गोष्टी रहेगा, ज्या ये तंत्रज्ञानाशी सारी संबंधित चीजें आहेत टेक्नोलॉजी से त्यानंतर जुड़ी हैं. शेती आता उसके फायद्याचा बाद व्यवहार अब सिद्ध खेती होऊ लागला आहे का सौदा साबित आणि अशा होने प्रकारे लगा है. मुलं आणि मुली तो शेतीकडे इस तरह वळत की आहेत. जो लड़कियां हैं, धांड्यांशी युवा लड़कियां संबंधित हैं, जी मोठी लड़के समस्या हैं, बघायला अब मिळते आहे आता खेती ती की देखील तरफ दूर होताना लगातार दिसून येईल, प्रोत्साहित हो रहे हैं. कारण और सबसे बड़ी पुसानं समस्या जो पराली डिकम्पोजरचा पिछले शोध कुछ लावला सालों आहे से हम लगातार देखने को आता यंत्राद्वारे त्याची फवारणी अब केली वो जात भी आहे. दूर होती हुई नजर आएगी क्योंकि जो पूसा ने बायो डिकम्पोजर का जो एक इजाद किया है अब इन मशीनों के माध्यम से वो पराली पर छिड़काव आता किया जाता है और यही लगातार आकडे असं सांगतात आंकड़े बता रहे की हैं. धांडे अब जाळले पराली जात को नाहीत, जलाया नहीं जाता, बल्कि तर वही पराली तेच अब धांडे किसानों के आता खेतों खत में होऊन खाद का रूप ले रही है. शेतकऱ्यांची मदत करत आहेत. हम करनाल के नेवल आम्ही कर्नालच्या नेवल गावात पोहोचलो आहोत. पहले इथे देखील सर्वात आधी धांडे जाळले जात होते, मात्र आता इथे चित्र बदललं आहे. इस तरीके से इथे एक बदल बघायला मिळतोय. मिला है नर्चर फार्म कंपनीनं इथल्या शेतकऱ्यांना जागरूक केलं की धांडे जाळून केवळ वातावरणाचंच नुकसान होत नाही तर शेतकऱ्यांच्या जमिनीचं देखील नुकसान होता है, नुकसान बल्कि होतं. उनकी जमीन का भी नुकसान होता है. धांडे जाळणं हे चूक होतंच, पण आमच्याकडे दुसरा काही उपाय नव्हता. जो पुसा कंपनीनं गेल्या वर्षी डिकम्पोजरची चाचणी केली त्याचा निष्कर्ष चांगला आला. फायदा तर होतोय साहेब. आधी 3 गोण्या युरिया लागायचा, 1 डाय लागायचा, ज़्यादा हुआ है आता डायची तर गरजच पडत खार नाही. बन गया है जमीन की कैपेसिटी खूप फायदा झालाय, खूप चांगला फायदा झालाय. आता धांडे जाळायची गरज पडत नाही आणि जमिनीची उत्पादकता वाढली आहे. खूपच चांगलं आहे साहेब, याचा फायदा देखील होतोय आणि जे दुसरे शेतकरी बघतील ते सुद्धा याचा वापर करतील आणि आमच्या पिकात चांगला फरक पडतो आहे. प्रदूषण देखील संपत आहे आणि जे आमचे चांगले जीवाणू होते ते देखील वाचत आहे. इस तरह के जो बूम स्प्रेयर हैं आजकल वो किसानों याचप्रमाणे हे जे बूम फवारणी यंत्र आहे त्याची शेतकऱ्यांना खूप मदत होत आहे. केवळ धांड्यांच्या बाबतीत नाही तर इतर पिकांवर औषधांच्या फवारणीसाठी देखील एक संतुलित फवारणी या यंत्रांच्या माध्यमातून केली जाते. के माध्यम से किया जाता है. आम्ही जे हे काम करत आहोत शेतकऱ्यांसाठी करत आहोत, त्यांच्या भल्यासाठी करत आहोत. आपल्या शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या आहे की ते तंत्रज्ञानाचा अतिशय कमी वापर करतात. हे यंत्र आम्ही अशा पद्धतीनं बनवलं आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांच्या गरजेनुसार बनवलं आहे आणि आपण ते तंत्र बघाल तर आम्ही कशा प्रकारे बनवलं आहे की ज्यातून शेतकऱ्यांच्या समस्या इसके अंदर जो कमी व्हाव्यात. की यूनिकनेस है हमने उसको डाला है जो फार्मर की प्रॉब्लम को कम कर पाए. हरियाणा के अंदर इस समय गेहूं की कटाई का हरियाणामध्ये या दिवसामध्ये गव्हाची कापणी सुरू आहे आणि सगळे शेतकरी शेतात दिसून येतील. नजर आएंगे. मात्र सर्वात मोठी समस्या आहे शेतकऱ्यांसमोर, ती म्हणजे स्रोतांची, जी हाँ, जो छोटा साधन संपत्तीची. वो छोटे जे लहान शेतकरी आहेत त्यांना स्रोत असे मिळू शकतील बड़ी समस्या रहती यासाठी थोड्याच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे. त्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज कुठल्याही लहान शेतकऱ्याला ट्रॅक्टरची गरज असेल किंवा इतर यंत्रांची गरज असेल, पेरणी आणि कापणीसाठी डिजिटल रूपात सगळी यंत्र उपलब्ध असतात. काही ॲपच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं सध्या उपलब्ध असतं. डिजिटल रूप से वो सारी मशीनें उपलब्ध रहती हैं ऐप के माध्यम से. मेरे पास अब 3 विशाल कंबाइन है जी और एक माझ्याकडे एक ट्रॅक्टर आहे, रीपर आहे. के बाद जब मेरे पास मैसेज आता है नोंदणी घेतल्यानंतर मी शेतकऱ्यांशी संपर्क साधतो आणि त्यांच्या शेतात जातो उसके बाद मैं आणि फार्मर त्यांची में जाता हूँ और नोंदणी वहाँ पे जाके अंतिम मैं करतो. जो उसकी बुकिंग है उसको ओके कर देता हूँ. ऑनलाइन ऐप पे लोड करके जी ऑनलाइन बुकिंग करके ऑनलाईन नोंदणी करून ॲपवर सर्व यंत्र मिळतात आपल्याला. फवारणीची देखील मिळतात, कापणीची देखील मिळतात, सगळी मिळतात. आता अतिशय उत्तम व्यवस्था तयार झाली आहे. आम्ही आधी बैलांच्या मागे फिरत असायचो,
इस तरीके से आता कूपननलिका बसवण्यात आली आहे. पूर्वीपेक्षा खूप बदल झाले आहेत. ज्या प्रकारे कीटकनाशकांचा वारेमाप उपयोग होत होता, शेतकऱ्यांना माहिती नव्हतं त्यांना आपल्या पिकाला किती औषधं द्यायचं आहे, किती द्यायला नको. एकूण काय तर सरकारच्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं आणि काही खाजगी कंपन्या ज्या कृषी क्षेत्रात पुढे आल्या आहेत, या सर्व गोष्टींचा आणि तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला आहे. यामुळेच गेल्या काही वर्षात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन देशात आलं आहे. आणि केवळ उत्पादनच झालेलं नाही, तर गेल्या 1 वर्षातला अहवाल आपण बघितला तर निर्यात देखील खूप झाला आहे. युक्रेन आणि रशियाचं यावेळी युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण जगाला धान्याची, गव्हाची गरज आहे. आणि आज भारत सर्वात जास्त गव्हाची निर्यात आणि मदत इतर देशांना करतो आहे. याचं जर कुठलं कारण असेल तर ते आहे देशातले शेतकरी. देश के किसान. भांड्याच्या समस्येवर समाधान या विषयावरचा आमचा हा होता विशेष कार्यक्रम. आता मी आणि माझा कॅमेरामन स्मृतिरंजनला द्या निरोप. धन्यवाद. नमस्कार.